अरेंज्ड मॅरेजमध्ये आपल्या हुशारीने आपला योग्य जोडीदार कसा शोधायचा ह्या विषयी आपण आज चर्चा करणार आहोत। काय गोष्टी आहेत, त्याचे समाधान काय, त्या गोष्टी कशा प्रकारे हँडल करून योग्य जोडीदार कसा शोधायचा हे पाहू। वेलकम टू मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे। नमस्कार सर्वांना, मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे। जोडीदार शोध सुरू करण्यापूर्वी तुमची मूल्ये, ध्येय आणि अपेक्षा स्पष्टपणे सांगणे महत्त्वाचे आहे। तुम्ही जोडीदारामध्ये काय शोधत आहात, तो कशा प्रकारे असावा, याबद्दल तुमच्या कुटुंबाशी मोकळेपणाने संवाद साधा। या प्रक्रियेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी विवाह सल्लागार किंवा समुपदेशकाची मदत घेण्याचा विचार करा। मोकळे मन ठेवा आणि सुसंगतता शोधण्यासाठी विशिष्ट प्राधान्यांशी तडजोड करण्यास तयार व्हा। अर्थपूर्ण संभाषणे आणि परस्पर संवादाद्वारे संभाव्य जोडीदारांना जाणून घेण्यासाठी वेळ काढा। जोडीदार मतभेद आणि आव्हाने कशाप्रकारे हाताळतात याकडे लक्ष द्या आणि समजून घ्या, हे भविष्यासाठी एक चांगले सूचक असू शकते। सुसंगततेचे मूल्यांकन करताना शिक्षण, करिअरची उद्दिष्टे आणि कौटुंबिक मूल्ये यासारख्या घटकांचा विचार करा। संभाव्य जोडीदाराबद्दल निर्णय घेताना आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि आपल्या अंतर्मनाचे ऐका। या प्रक्रियेत घाई करू नका। तुम्ही योग्य निवड करत आहात याची खात्री करण्यासाठी आवश्यक वेळ घ्या। लक्षात ठेवा की लग्न ही आयुष्यभराची वचनबद्धता आहे, म्हणून सुज्ञपणे आणि विचारपूर्वक निवड करा। संभाव्य जोडीदारांच्या वागण्याबद्दल आणि त्याच्या दृष्टिकोनाबद्दल विश्वसनीय मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत करा। सुसंगतता मोजण्यासाठी त्यांची मूल्ये, श्रद्धा आणि भविष्यातील आकांक्षा याबद्दल महत्त्वाचे प्रश्न विचारा। आपल्या स्वतःच्या अपेक्षांबद्दल प्रामाणिक रहा आणि आवश्यक तेथे तडजोड करण्यास तयार रहा। त्यांनी सांगितल्या गोष्टी गांभीर्याने घ्या किंवा त्यांनी दिलेला चेतावणी किंवा चिन्हे दुर्लक्ष करू नका। काहीतरी योग्य वाटत नसल्यास आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा। एकमेकाचे भिन्न अनुकूलता घटक एक्सप्लोर करण्यासाठी जास्तीत जास्त संभाव्य जोडीदारांना भेटण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला पूर्ण खात्री नसल्यास प्रस्तावाला हो म्हणण्यासाठी दबाव आणून घेऊ नका। तुम्ही वेळ घेणे योग्य आहे। नातेसंबंधात विश्वास, आदर आणि परस्पर समंजसपणाचा मजबूत पाया तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा। यशस्वी विवाहाचा अनुभव असलेल्या वडीलधाऱ्या किंवा मार्गदर्शकांचा सल्ला घ्या। लक्षात ठेवा की अशा महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल चिंताग्रस्त किंवा संकोच वाटणे सामान्य आहे। तुमचा आदर्श जोडीदार कसा आहे आणि तुमच्यासाठी कोणते गुण सर्वात महत्त्वाचे आहेत याची कल्पना करण्यासाठी वेळ काढा। संपूर्ण प्रक्रियेदरम्यान धीर धरा आणि आशावादी रहा। योग्य जोडीदार तुमच्यासाठी आहे। नात्यातील तुमच्या गरजा, इच्छा आणि चिंता व्यक्त करण्यासाठी सक्रिय व्हा। तुमच्या संभाव्य जोडीदाराशी तुमचे विचार आणि भावनांबद्दल खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधा। विश्वास ठेवा की योग्य जोडीदार तुमचा आदर करेल आणि तुमची प्रशंसा करेल। कोणत्याही संभाव्य संघर्ष किंवा आव्हानांना तोंड देण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन घेण्याचा विचार करा। निरोगी गतिमान प्रस्थापित करण्यासाठी संबंधात सीमा आणि अपेक्षा लवकर सेट करा। जोडीदार शोधण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत स्वतःशी आणि आपल्या मूल्यांशी खरे राहा। आपल्या मूळ मूल्ये आणि विश्वासांशी जुळत नसलेल्या जोडीदाराला होकार देऊ नका। लक्षात ठेवा की संभाव्य जोडीदार योग्य वाटत नसल्यास त्यापासून दूर जाणे ठीक आहे। मन मोकळे ठेवा आणि विविध प्रकारच्या लोकांशी संपर्क शोधण्यास तयार व्हा। तुम्हाला सुसंगत जोडीदार शोधण्यात मदत करण्यासाठी व्यावसायिक मॅचमेकरकडून फीडबॅक घेण्याचा विचार करा। सकारात्मक राहा आणि आशा बाळगा की तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल जो तुम्हाला पूरक आणि पाठिंबा देईल। परमेश्वराकडे तुमच्यासाठी एक जोडीदार आहे आणि योग्य वेळी योग्य जोडीदार तुमच्या आयुष्यात येईल यावर विश्वास ठेवा।
तुमच्या आत्मविश्वासाने उभे राहा आणि विश्वास ठेवा की तुम्ही योग्य आहात, यासाठी तुमचा जोडीदार तुमची प्रशंसा करेल. असुरक्षित होण्यास घाबरू नका आणि आपल्या संभाव्य जोडीदाराशी आपल्या आशा आणि भीतीबद्दल मोकळे होऊ नका. लक्षात ठेवा की योग्य जोडीदार शोधणे हा एक प्रवास आहे आणि हा निर्णय घेण्यात आपला वेळ घालवणे योग्य आहे. ब्रह्मास्ते जुळली लग्नगाठ, निवड करूनी तुमच्यासाठी जोडली साथा जन्माची गाठ. चला तर मग लवकरात लवकर हा व्हिडिओ आपल्या लग्नाळू मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करू, एकमेका सहाय्य करू. वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो. अरेंज्ड मॅरेजमध्ये योग्य जोडीदार शोधण्यासाठी तुम्ही सल्लागार शोधत आहात का? आमच्याशी संपर्क करू शकता. ह्यासाठी महेश पाथरे सरांचे सहकार्य आणि सल्ला नेहमीच असतोच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला अभिप्राय कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शुभ भवंतु.